हैदराबाद गॅझेटवरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे। आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी समाज देखील रस्त्यावर उतरलाय। आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाने निदर्शने देत जोरदार घोषणाबाजी केली असून आरक्षण बचाव, आदिवासी बचाव अशा घोषणा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत। तर एकीकडे आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक होत असताना आता एसटी प्रवर्गाचं आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी रस्त्यावर उतरताना दिसून येत आहे। आज आम्ही जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथे बंजारा बांधव मोठ्या संख्येमध्ये इथे आम्ही एकत्रित झालेलो आहोत। अनेक दशकापासून असलेली आमची जी मागणी आहे की बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा, ही मागणी आमची अनेक दशकापासून चालू आहे। आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये आज 1.25 कोटी बंजारा समाज आहे। संपूर्ण भारतात बघितला तर जवळपास 13 कोटी बंजारा समाज आहे। तर यामध्ये आणि अतिशय मागासलेला समाज असा आमचा आहे। आजही आमचा समाज ऊसतोड कामगारासाठी, कुठे वीटभट्टी कामगारासाठी जातो आणि रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आजूबाजूच्या गुजरात, सुरत येथे जातो, मुंबई, पुण्याला येथे जातो। तर आम्हाला जो आमचा हा मागासलेला समाज हा पुढे थोडा आपल्या येण्यासाठी आमचं हे एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची आमची मागणी आहे। जसं हैदराबाद गॅझेटमध्ये आपल्याला लागू झालेला आहे इतर समाजाला, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी डॉक्टर महेश चव्हाण।